हाय यूट्यूब फ्रेंड, कशा आहात तुम्ही लोक? तुम्ही सगळे बरे असणार. मी आज तुम्हाला दाखवते आहे मेथीचे पराठे. गुजरातीमध्ये त्याला थेपले असं म्हणतात. हे बघा, हे मी इथे लाटून घेतलेले आहेत. ह्याची रेसिपी आहे: गव्हाचं पीठ घ्यायचं, त्याच्यामध्ये बारीक मेथी कापायची, थोडंसं मीठ टाकायचं, हळद आणि लाल तिखट मसाला टाकायचा. आणि आता हे अशा प्रकारे पातळ पातळ पीठ मळून पातळ असे लाटून घ्यायचे, हे अशा प्रकारे. आणि मग मी इथे ठेवला आहे तवा. तो तवा गरम झाला की तव्यावर टाकूया थोडंसं तेल. हे थेपला असं एकदम पातळ लाटून घ्यायचं. आता थंडी आहे ना, तर थंडीच्या हिशोबाने ते मेथीचे पराठे किंवा थेपले वगैरे खाल्ले ना की ते चांगले लागतात थंडीमध्ये. चहासोबत वगैरे असं छान लागतात. चहा बरोबर खाऊ शकता किंवा सॉस, चपाती सॉस वगैरे किंवा चटणी, असं तुम्हाला जे आवडेल त्याच्याबरोबर तुम्ही खाऊ शकता. म्हणजे त्याच्यावर आपण तेल लावूया. गोड लोणचं वगैरे पण खाऊ शकता तुम्ही ह्याच्याबरोबर, खूप छान लागतं. नाश्त्याला वगैरे खूप छान लागतं हे. अशा प्रकारे थोडंसं भाजून घ्यायचं त्याला. असे व्यवस्थित भाजून घ्यायचे. करून बघा, खूप छान लागतात. थंडीमध्ये तर खूप छान लागतात. पाय वगैरे, गुडघे वगैरे दुखतात ना, त्याच्यासाठी तर खूप छान आहे ते. एकदा ट्राय करून बघा तुम्ही लोक, नक्कीच तुम्हाला आवडतील. आपले झालेले आहेत मेथीचे पराठे. हे बघा, हे अशा प्रकारे आहे. मला ब्लॅक टी खूप आवडते, म्हणून मी ब्लॅक टी आणि थेपले असे नाश्त्याला घेते. बघा, हे कसं वाटतं तुम्हाला, मला सांगा. आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा. थंडीमध्ये खूप छान लागतात मेथीचे पराठे किंवा तुम्ही थेपले पण म्हणू शकता. आणि ब्लॅक टी, मला ब्लॅक टी आवडते म्हणून मी ब्लॅक टी पिते. बाकी तुम्हाला दुधाची चहा वगैरे आवडत असेल तरी खूप छान आहे, किंवा सॉस बरोबर, चटणी बरोबर पण तुम्ही खाऊ शकता. थँक्यू. आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर असंच सपोर्ट करा. थँक्यू, धन्यवाद.